नमस्कार. खूप भरभरून आणि भरपूर वेळ बोलावं असं वाटतं आहे, पण मी बऱ्याच लोकांना गेल्या आठवडाभर 5 मिनटात कसं बोलायचं, स्क्रिप्ट करून बोला, 3 मिनटातच संपवा असं सांगण्यात त्रास दिलेला आहे. आणि त्यामुळे मी ती सुरुवात करतो आहे, त्यामुळे संधी घेणं हे नक्कीच बरोबर होणार नाही. त्यामुळे अतिशय सूत्रबद्ध मला 6 मुद्दे खरं बोलायचे आहेत, ते 2-2 वाक्यात असे संपायचा प्रयत्न करतो. माझ्याकडे हातात कागद येतो. मी दिल्ली मेळाव्यापासून नागपूर, नाशिक किंवा भुवनेश्वर, रायपूर असे इथं आम्ही गेलो होतो, चेन्नई, तिथं तोच मुद्दा मी बोलतो आहे परत. आणि मला बरं वाटतं आहे की आपल्या सगळ्यांच्या लोकांबरोबर, आप्तजनांबरोबर आपले कन्सर्न मांडणं हे सुद्धा एक प्रकारे आनंदाचं असतं. नुसतं आपण बरोबर बसलो आहोत, काहीतरी छान ऐकतो आहोत, याचासुद्धा आनंद आहेच. त्यात पण खूप छान वाटतं. आतमध्ये अशी चांगली व्हाईब्स येत होती तिथं बसूनसुद्धा. पण तरी असं मला वाटतं आहे की त्याला गालबोट नाही, पण त्याला एक थोडासा काय आयाम यायला पाहिजे की जगामध्ये काय चाललं आहे याचं भान, भाबडेपणा नको असं आम्हाला प्रबोधिनीमध्ये खूप जण सांगायचे की सिस्टीम तुम्हाला माहीत नाही, तुम्ही कधी काम केलं नाही, तुम्ही चांगले अधिकारी पाठवून सिस्टीम बदलायच्या गप्पा करता, तर तो भाबडेपणा आहे. तर आम्ही तो आनंदाने भाबडेपणा करत होतो. आता आम्ही जाणीवपूर्वक ते करतो की अवघड काम आहे, आव्हानात्मक आहे, पण ते करायचं. पण काम दिवसेंदिवस अवघड होत जातं आहे आणि त्याबद्दल मला थोडीशी सुरुवातीला मांडणी करायची आहे. कारण खरं तर हा नॉस्टॅल्जिया, 30 वर्षामध्ये इतकं प्रेम, इतकी आपुलकी, इतके अनुभव गोळा झालेत की माझी उरलेली 30 वर्ष मी नॉस्टॅल्जियामध्ये आनंदात काढू शकतो. पण तसं नाही करायचं, आपल्याला नवीन नवीन इनिंग्स जमेल तशा खेळायच्या असतात. तर पहिला मला जो कन्सर्न आता वाटतो आहे जगामध्ये, तो राजकीय पातळीवरती, जागतिक पातळीवरती जी हिंसेला प्रतिष्ठा मिळते आहे ती अतिशय त्रासदायक आहे. आपल्या युद्ध साहित्याचं प्रदर्शन मांडणं, त्याचं कौतुक मांडणं आणि त्याबद्दल आपण जगात कोणतरी दादागिरी करू शकणारे आहोत याचा अभिमान बाळगणं, मग ती न्यूक्लिअर पॉवर असेल, ती मिसाईल्स असतील, ती सैन्याची संख्या असेल, तर हे मला खूप त्रासदायक वाटतं. देशाच्या पातळीवरती जे आता चाललं आहे पोलरायझेशन, त्यामुळे दुरावा मतभेदाच्या पुढे जाऊन मनभेद आणि शत्रुत्व, आणि जो दुसरा आहे त्याला आम्ही ठेचूनच टाकू अशा प्रकारचे एकमेकांबद्दल आपले इको चेंबर्स अधिकाधिक स्ट्रॉंग करणं आणि त्यातून प्रचंड बायस, गैरसमजांना एकमेकांकडे बघणं, लेबलिंग करणं आणि त्यामुळे गट, तुटफूट हे जे सगळं आहे, आम्ही 105 होणार की नाही अशा प्रकारचा तो दुसरा कन्सर्न मनामध्ये खूप जाणवतो. तिसरा जो आहे तो कुठंतरी स्वार्थाला चालना मिळते, चंगळवाद होतोय. म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण बघतोय की मला काय त्याचे, माझ्याकडे सगळं आहे तर माझ्या परिवारापुरतं मी चांगलं उत्तम काहीतरी करीन, पण त्याच्या पुढे जाऊन जे आता ताई म्हटलं जे आपण सगळ्यांनी करायचं आहे, करतो आहोत सुद्धा, ते अधिक जोमाने करणं आणि आपलं कुटुंब, आपल्या जाणीवा त्याच्या कक्षा विस्तारत जाऊन माझ्या परिवारापलीकडे माझे सगळे लाभार्थी, माझं सगळे टीम यांच्यापर्यंत पोचणं, ते मला फार महत्त्वाचं वाटतं आहे. तर मेक अमेरिका ग्रेट अगेन, तर मेक मायसेल्फ ग्रेट अगेन किंवा मेक माय फॅमिली ग्रेट अगेन अशा छोट्या ह्याच्यात राहण्याची शक्यता मला अनेक ठिकाणी बाहेर किंवा युवकांमध्ये पण जाणवती आहे. या आव्हानात भर म्हणून जे पुढचं आव्हान येते ते तंत्रज्ञानाचं येतं आहे आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल किंवा अनेक पद्धतीने आज आपण वाचलं असेल की काय क्लॉड नंतर मायथॉस आला आणि तो सायबर सिक्युरिटीला खूप मोठे धक्के देऊ शकतो आणि कुठे आपण सुरक्षित आहोत असा सुद्धा आत्ता प्रश्न पडलेला आहे. तर मी सविस्तर याच्यात जात नाही, पण तंत्रज्ञानाचं चॅलेंज आपल्याला सगळ्यांना पेलावं लागेल आणि ते या सगळ्या परिस्थितीला सोशल मीडियाद्वारे असेल, पोलरायझेशन असेल किंवा स्वार्थ असेल किंवा युद्धखोरी असेल, याला भर घालणारं असंच जणू काही ठरतं आहे असं वाटतं. आणि मग विकसित महाराष्ट्र 2047 म्हणजे CM ऑफिसला खूप जण आपले फेलोज पण काम करतात, ते मला ते सगळं सांगतात की सर फार छान डॉक्युमेंट झाले, खूप छान कामं आहेत, प्रबोधिनी खूप चांगला वाटा उचलू शकेल आणि आपल्याला ते 20 वर्षामध्ये घडवायचं आहे. आणि मग दिल्लीच्या मेळाव्यात विकसित भारत 2047 असा विषय आम्ही दिल्लीत घेतलेला होता आणि ही 20 वर्षाचा प्रवास आपण सगळे करणार आहोत. आपल्या कर्तृत्वाचा तो काळ आहे आणि हा प्रवास करताना आनंद, समाधान, कॉन्ट्रीब्युशनचं सगळं मनामध्ये घेत आपण पुढे जाणार का अडचणी सांगत सांगत आपण स्टॅग्नेट होणार, हाही विचार मला वाटतं केला पाहिजे. आणि म्हणून आम्ही पालकत्व हा विषय पण घेतला त्या मेळाव्यांमध्ये की आता आम्ही घरी ज्यांच्या आहोत तिथं पण 3 छोटी मुलं आहेत. आम्ही समोर GST कॉलनीत राहिलो आणि आता तुम्ही फोटोत पण बघितलं की लहान मुलांशी खेळायला आम्हाला फार आवडतं आणि ती आमच्याशी छान बोलतात आणि मग ज्येष्ठ पण घरामधली असतात. आता या सगळ्या मुलांचं पुढच्या 20 वर्षांचा काळ, त्यांचं शिक्षण, त्यांचं करिअर आणि ज्या जगामध्ये ते मोठे होणार, तर पालकत्वामध्ये मला असं वाटत नाही की आपण किती समर्थ असू, पण आपल्या मुलांना या सगळ्या बदलणाऱ्या, क्लोज झालेल्या जगामध्ये या सगळ्या आव्हानांपासून आपण सुरक्षित आयुष्य देऊ शकू परिवार म्हणून.
त्यांना जर सुरक्षित चांगलं आयुष्य द्यायचं असेल तर आपल्याला जगच चांगलं करायला लागेल. आणि त्यासाठी आपण जे आत्ता काम करतो आहे त्याच्यामध्ये जीव ओतून आपल्या क्षमता वाढवून त्याच्यामध्ये आपल्या सगळ्यांचा एकत्र गुणाकार करून जास्तीत जास्त प्रभावी पद्धतीने हे जग अधिक चांगलं कसं होईल असा विचाराचं आपली चिल्लीपिल्ली सगळी आज कडेवर आहेत, आज शाळेत जात आहेत, आज कॉलेजमध्ये जात आहेत आणि ती सगळी या पुढच्या आयुष्यामधला प्रवास करणार आहेत. अतिशय अवघड, अतिशय आव्हानात्मक अशा सगळ्या परिस्थितीमध्ये, कठीण जटिल परिस्थितीमध्ये ती मोठी होणार आहेत, आयुष्य घालवणार आहेत. तर त्या सगळ्यांसाठी आपल्याला प्रयत्न सोडता कामा नये. आव्हान जरी अवघड असलं तरी रेटत राहिलं पाहिजे. स्वतःच्या क्षमता आपल्या सगळ्यांचं एकत्र येणं हे वाढवत राहिलं पाहिजे. आणि त्यामुळे त्याला परत प्रशासनाची जी प्रतिमा आहे ती फार त्रासदायक आहे. म्हणजे दिल्लीत तर मी इतका अस्वस्थ होतो की इतका छान गट जमला होता आणि आम्ही 50 जण जमलो होतो, सगळे दिल्लीमधले ऑफिसर्स, आणि प्रत्येकाच्या आठवणी आम्हाला आहेत. तो कसं काम करतो आहे, आमच्यापर्यंत बातम्या येतात त्या कामाच्या, खूप कौतुक आनंद त्याच्यात होत असतो. आणि त्याच्या 2 दिवस आधी आम्ही डेहराडूनला जो वर्कशॉप घेतला तो ग्रासरूट पॉलिटिशियन्स भारतभरचे होते आणि ते इतकं वाईट बोलत होते प्रशासनाबद्दल. प्रत्येकाकडे प्रशासनाचे इतके वाईट अनुभव होते की तो चेंज म्हणजे मला तो सहन झाला नाही की आपण 2 दिवसापूर्वी जे ऐकत होतो आणि इथे इतकी छान सगळे आपली मंडळी बसून त्यांचं जे कौतुक वाटतंय तर ते सगळी अस्वस्थता आणि हे कौतुक याचा मेळ कसा घालायचा हा फार मोठा प्रश्न पडलेला होता. आणि प्रशासनाची इमेज बदलायची, ती काम करूनच बदलायची आहे, नुसती व्हिजिबिलिटी वाढवून बदलायची नाही आहे, प्रत्यक्ष कामातून ती व्हायला पाहिजे. हे पण करायचं असेल तर आता जो फिल्ममध्ये मी शेवटचा मुद्दा मांडला तोच मला म्हणायचा आहे की महाराष्ट्रामध्ये आपण 1000 जण आहोत. पुढे सगळे बसलेले मान्यवर, इथपासून ते अगदी श्रावण म्हणायचा की मी भले कलेक्टर आहे पण माझं काम चांगलं केव्हा होईल जर तलाठी, ग्रामसेवक तिथं चांगलं केले, आमचे जे हात आहेत फील्डमधले ते चांगले झाले तर मग आम्ही कागद हलवतो, त्यातून पॉलिसी पोचवतो, स्कीम्स पोचवतो आणि मग काहीतरी सगळ्यांच्या विकासाची कामं होतात. तर ही सगळी चेन वरपासून खालपर्यंत ही जर एक दिलानी, एक विचारांनी, एकमेकांच्या वरच्या विश्वासाने अशी पुढे सरकली तर 1000 क्रिटिकल मास आहे का असा आपण प्रयत्न करूया. प्रबोधिनी म्हणजेच चांगलं असं पण नाही, बाहेरसुद्धा अनेक समविचारी आहेत, मनापासून काम करणारे आहेत, त्यांना पण आधाराची, उत्साहाची, सपोर्टची अशी गरज आहे. असे आपण एकत्र जोडत जाऊ आणि ही सगळी संख्या वाढवत काहीतरी महाराष्ट्रामध्ये एक चेन रिॲक्शन निर्माण करता येईल का, चांगल्या लोकांचा प्रभाव वाढवता येईल का आणि आपल्या सगळ्या पुढच्या पिढीसाठी हे जग अधिक सुरक्षित, अधिक चांगलं, अधिक शहाणं म्हणतो मी. आता नुकताच एक कॅनडामधला प्रोफेसर आला होता, तो विजडमवर काम करतो आहे, सायकॉलॉजी, आणि खूप छान गप्पा झाल्या की हाऊ टू मेक अ वाईज AI असा एक आम्ही तिथं चर्चा केली. AI वाईज होईल हो, म्हणजे तो करू पण आपण, आपल्याकडे तेवढं टेक्नॉलॉजीचं ज्ञान आहे. आपण सगळे शहाणे कधी होणार, आपली सगळी मंडळी शहाणी कधी होणार आणि त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. तर अशा जगामध्ये आपण पुढे जाऊया, आपल्या मुलांना मोठं करूया आणि त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करूया असं सगळ्यांना आवाहन करतो आणि माझं मनोगत थांबवतो. धन्यवाद.